वडाळ्यात नाले सफाईत बालमजुरीचा धक्कादायक प्रकार, संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी आहे. चार दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्समध्ये 210.8 अंकांची घसरण, तर निफ्टीतही घसरण सुरूच. केडीएमसीच्या रुक्मिणी रुग्णालयाचा हलगर्जीपणा, 2.5 वर्षाच्या मुलाच्या कमरेतच राहिले इंजेक्शनची तुटलेली सुई. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची शिवसेनेची मागणी आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणाचा पाणीसाठा 92%. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. मिरज पंचायत समितीवर भाजपचा झेंडा. सभापतीपदी राणी भोर तर उपसभापतीपदी ललिता शेजूळ यांची बिनविरोध निवड. दोन्ही पदांवर महिलांची निवड. महाविकास आघाडीला दणका. कल्याणमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव. स्वाईन फ्लूचा उद्रेक होण्याची शक्यता. आढळलेल्या 2 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. राज्य शासन कर्जमाफी योजना. यवतमाळ जिल्ह्यात टप्प्यात 1 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी. दुसऱ्या टप्प्यासाठी केवायसी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयाचं अतिधोकादायक. महापौर 78 नगरसेवकांसह अधिकाऱ्यांवर भीतीची टांगती तलवार. गुटखा माफिया विजय तापडियावर मकोका अंतर्गत कारवाई प्रस्थापित. वाशिममध्ये अन्न आणि औषध विभागाची कारवाई. अमरावतीत कौशल्य विकास योजनेत महाघोटाळा. प्रशिक्षण न देताच 34.57 लाख संस्थाचालकाच्या घशात. नागपूरच्या पुष्पांचला फाउंडेशनवर येवदा पोलिसात गुन्हा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.